शोला और शबनम या चित्रपटानं धर्मेंद्र यांना यशाची दारं उघडून दिली. मग अनपढ, बंदिनी, आई मिलन की बेला, हकीकत, फूल और पत्थर, ममता, अनुपमा, इज्जत, आंखें, शिखर, मंजली दीदी, चंदन का पालना, मेरे हमदम मेरे दोस्त, दो रास्ते, सत्यकाम, आदमी और इंसान असे अनेक हिट चित्रपट धर्मेंद्र यांच्या नावावर जमा झाले. दादागिरी, आग ही आग, जीने नहीं दूंगा, धर्म और कानून, बर्निंग ट्रेन या सिनेमांमध्ये धर्मेंद्र यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. पण धर्मेंद्र यांना खरी ओळख दिली ती शोले चित्रपटानं. या चित्रपटामधील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह धर्मेंद्र यांनी साकार केलेली वीरू ही भूमिका अजरामर बनली. आपल्या कारकिर्दीमध्ये धर्मेंद्र यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केलं. अगदी अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहाणी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे त्यांचे 2 सुपरहिट सिनेमे रिलीज झाले. त्यांचा आगामी सिनेमा 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. प्रकाश कौर यांच्याशी अगदी कमी वयातच धर्मेंद्र यांचं लग्न झालं. सनी देओल आणि बॉबी देओल ही 2 मुलं आणि 2 मुली झाल्या. पुढे हा संसार मोडला आणि मग 1980ला अभिनेत्री हेमा मालिनीशी धर्मेंद्र विवाहबद्ध झाले. त्यांच्या 2 मुलींपैकी एक ईशा अभिनयाच्या क्षेत्रात आली, पण अहाना नाही. विजेता फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून धर्मेंद्र निर्माते बनले. सनी देओलचा अत्यंत गाजलेला घायल हा सिनेमा त्यांनीच प्रोड्यूस केला होता. बॉलिवूडच्या चमचमत्या जगामध्ये तब्बल 6 दशकं चमकणारा हा तारा आपल्या खासगी आयुष्यामध्ये मात्र जमिनीशी, मातीशी जोडलेला होता. लोणावळ्याच्या आपल्या फार्म हाऊसमध्ये शेती आणि प्राण्यांसोबतच त्यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत केला. बॉलिवूडला हिरो या शब्दाची खरी ओळख करून देणारा हा अभिनेता आज आपल्यामधून निघून गेला. पण धरमपाजींचा तोच हसरा चेहरा त्यांच्या आठवणींच्या रूपात कायम आपल्या सोबत असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.